त्याच्या पुढं असं आहे, समजा लोक वेळा म्हटल्यावर मग काय करायचं, हसत राहा, नाचत राहा, गात राहा, हेच म्हणायचं. हा एक एकोणीचा भाग आला. पण मला मॅडम तुमच्या सगळ्या कॉलेजमधल्या मुलींचं कौतुक ह्यासाठी करायचं आहे. तुमचं कॉलेज कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तुमचं कॉलेज जे आहे ते स्टँडपासून जवळ आहे. दुसरं, पालकांच्या दृष्टीनं मुलींचं संरक्षण ह्या ठिकाणी चांगलं होतं. तिसरं जे मला माहीत नव्हतं ते सगळ्या मुलींनी सांगितलं की आज शिकवणारी मंडळी आहेत ती पण प्रामाणिकपणे आणि चांगले शिकवतात. तर मी 6 मुलींची भाषणं ऐकली. हे कसं आहे, कॉलेजमध्ये पुरे असतात हा महत्वाचा फायदा असतो. कारण बायकांची जात अशी असते की ती माहेरबद्दल कधी वाईट बोलतो. तुम्ही कुठल्याही नवरा बायकोमध्ये बघा की जर चुकून जरी नवरा बायकोच्या माहेरच्या माणसाबद्दल किरकोळ जरी काहीतरी म्हटला तर त्याच्याकडच्या सगळ्या माणसांचा पुढच्या एका तासात उद्धार केलेला आहे. त्यापासून त्याला शंका नाही. आणि मॅडमनी माझी ओळख करून दिली, ती थोडक्यात करून दिली, त्याबद्दल पण त्यांचा आभारी आहे. कारण प्राध्यापक नाशिक फडके यांनी असं म्हटलेलं आहे, व्यासपीठाचे 3 शत्रू आहेत. स्वागत प्रस्तावित करणारा, आभार मानणारा, समारंभाचा अध्यक्ष आणि अशोक जैनांनी 4था शत्रू घातला मॅडम निवेदन की असे 4 व्यासपीठाचे शत्रू आहेत. हे कधी काय, मी ज्याला मित्र बनवायचा सातत्यानं प्रयत्न करतो आहे, हे कधी काय करतील हे सांगता येत नाही. म्हणजे पाहुण्याची माहिती जेवढी पाहुण्यांनी सांगितली तेवढी सांगायची. काय लोकांना इंटरेस्ट, पाहुण्याचं लव्ह मॅरेज झालं. आता मग लव्ह मॅरेज म्हणजे आता इंग्रजीचे शिक्षक असतील, लव्ह मॅरेज हा कुठलाही इंग्लिश डिक्शनरीमध्ये शब्द नाही. कारण त्यांच्याकडे जे एकमेकावरती प्रेम करतात तेच एकमेकाशी लग्न करतात. पण आपल्याकडे इथे इंडियन एजमेंट्स आहे की आपण त्याला म्हणतो लव्ह मॅरेज. दोन्हीमध्ये फरक काय आहे, मी असं म्हणतो लव्ह मॅरेज इज लाईक कमिटिंग सुसाईड, म्हणजे स्वतःहून आत्महत्या करते. आणि अरेंज मॅरेज म्हणजे काय, इट इज ऑर्गनाइज्ड मर्डर बाय ऑल द पीपल. आता हे जर तुम्हाला पसंत नसेल, कुणाच्या पण लग्नाचा अल्बम काढून बघा, त्या अल्बममध्ये त्या नवरा नवरीच्या पाठीमागे फोटो सेशनमध्ये जे उभा असतात त्या सगळ्यांनी मिळून कटकारस्थान करून आपला कार्यक्रम. आणि तुमच्यासारख्या तरुण पोरामुलींच्या पुढे बोलताना आणखी माझ्या मनावरती एक प्रकारे दडपण असते. आता काय झालं, शिक्षक वर्गात येते आणि म्हटलं या वर्गात सगळ्यात कोण मूर्ख आहे, त्यांना उठून उभा राहावं. कुणीच उठून उभा राहिलं. शेवटी कुणाला तर धक्का लागला आणि एक वर्ग उठून उभा लागला. मग सर त्याला म्हटले बस त्या वर्गात सगळ्यात मूर्ख तू आहेस. तर तसं नाही म्हणला सर, मी मगापासून बघतोय तुम्ही एकटेच उभा राहिला. तेव्हा हे दिसायला बरोबर दिसत नाही आणि म्हणून तुम्हाला कंपनी म्हणून द्यायला उभा राहिला. म्हणून मी वैचारिक मुद्दे मांडताना सुद्धा गमतीजमतीच्या माध्यमातून मांडतो. याचं खरं कारण सांगतो मॅडम तुम्हाला की आपल्याकडे काय झाले, विचारवंत जे बघतात ते लोकांना कळत नाही. म्हणजे माणसं असं म्हणतात की हे काय बोलते ते आपल्यापैकी कुणालाच कळलं नाही आणि आपल्यापैकी कुणालाच कळलं नाही. म्हणजे एक रस्ते विमान असले पाहिजे. म्हणून त्यावरती पण माझा एक विनोद आहे. मी एकदा कट्टाप्पाला विचारलं तू बाहुबलीला का म्हणाला, तर ते कट्टापासून म्हणला यांना घेतले दाटे येत करा बट पंधरी बट याच्यात पोरी असं तू बरोबर म्हणतात. समजलं समजलं, तू त्या बाहुबलीला मारतेस ते चांगलेच. तेव्हा आपल्याकडची बोलणाऱ्या वाक्यांची परिभाषा जी आहे ही परिभाषा आपण ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या समोर बोलतोय त्यांना कळणारी भाषा असली पाहिजे. तुमचं वय काय, तुम्हाला उगीच अतिशय काममार्गचा एखादा सिद्धांत व्याख्यानाचा पावना म्हणून मांडतो म्हणजे अर्थशास्त्रांची क्षमा मागून सांगतो मी, तर ते पोरं बुजवून जातात. कारण तुम्हाला सांगा, मी 37 वर्ष कॉलेजमध्ये नोकरी केली. 37 वर्षामध्ये FYBAचा वर्ग असो किंवा TYBCOMचा वर्ग असो, 37 वर्षामध्ये दोन्ही फॅकल्टीजमध्ये पहिले 3 क्रमांक जे आहेत ते माझ्या कॉलेजमध्ये कायम पोरीने पटकावले. काय करू नका, माझं कॉलेज पण तुमच्यासारखं पोरींचंच आहे. त्यामुळे पोरांनाच होतच नाही ना तिथे. तर ते अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा माणसाचं लग्न गर्लफ्रेंड बरोबरच होतं, फक्त कोणाच्या होतं ते सांगता येईल. या प्रकरणात आपण पुढे जात असताना मला तुम्हाला एका गोष्टीची मुद्दाम आठवण करून द्यायची. खरं सांगा, मी असं म्हणतो
की कुठल्याही ठिकाणच्या सत्तेचा दर्जा काय आहे हे तिथल्या सामान्य नागरिकांशी बात ते चर्चा केली की कळतं. तसंच तुमच्या महाविद्यालयातल्या शिक्षकांचा शिकवण्याचा दर्जा काय आहे हे तुमच्या कॉलेजमधल्या पूर्वी सांगितलेलं आहे. त्यात माहेरवरचं प्रेम असेल, त्यात काही सूचनाही केलेल्या आहेत, काही गमतीदार पद्धतीने मला तर वाटतं सर एकदा आपण असा कार्यक्रम ठेवायला पाहिजे की कॉलेजमधल्या सगळ्या सरांच्या मॅडमांच्या पूर्वी नकला करायच्या, एक नंबरमध्ये त्यामध्ये कुणालाही बक्षीस द्यायचं. तर हे तुम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या कॉलेजमध्ये काम चालू आहे. माझा मुद्दा पहिला तुमच्याकडे असा आहे की आपण कुठेही शिक्षण क्षेत्रामध्ये वावरताना सगळ्यात आपल्याकडे आधी काय असलं पाहिजे, तर आधी आपल्याकडे परंपरेचं आत्मभान असलं पाहिजे. मग परंपरा हा प्रकार काय आहे, तर आता मी तुम्हाला सगळ्या जणींना एक साधा प्रश्न विचारतो. म्हणजे प्रश्न विचारणारे सर मला मुलींना आवडत नाही याची मला जाणीव आहे. कारण आचार्यात्रीने असं सांगितलंय की एकदा पहिली ते चौथी वर्गामध्ये एक निर्पटी गेले शिक्षण अधिकारी आणि त्यांनी कोरोना विचारला अब्दुल खानचा वध कुणी केला शिवाजी महाराजांनी केला. चांगलं शिकवलं इतिहास तुम्हाला. ती पोरगे कुठून म्हणलं आई शपथ सांगतो मी नाही केलं. त्यानंतर साहेबांनी मुलीला विचारलं की अब्दुल खानचा वध कुणी केला. एक मुलगी म्हणते जगातलं की राजी तरीच काय अब्दुल खानचा वध मी कशाला करेन. आता पोरं पण म्हणतात मी नाही केला, पोरं पण म्हणतात मी नाही केला. शिक्षकांना विचारलं ते म्हणजे नाही हे कोणी केलं नसतात. तर शेवटी मग ते मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये सगळी जत्रा गेली आणि साहेब सगळी पोरी म्हणतात अब्दुल खानचा वध आम्ही नाही केला. काय भानगड आहे. तर मुख्याध्यापक म्हणजे खरंच सांगतो साहेब तुम्हाला पोरं लहान आहे, गरीब आहे, त्यांनी कुणी हे केलं नसतं. पलीकडे स्टँडवर मथुराई गरवारे कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या पुढे फार आगाव आहे, त्यांच्यापैकी कुणी तर अब्दुल खानचं काम आहे. तेव्हा आपल्याकडे परंपरेचा आत्मभान जो मुद्दा आहे, माझा पहिला मुद्दा, तो परंपरेचा आत्मभान म्हणजे मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी 2025 सालामध्ये आपण आहोत, तुमच्यापैकी कोणाची आई पदवीधर आहे त्याने हात वर करा. कुणाची आई पदवीधर आहे, माय मदर इज ग्रॅज्युएट. म्हणजे ज्याला साधारणपणे 300-350 मुली ज्यावेळेला एकत्र जमतात. आता हाच प्रश्न मी स्टाफला पण विचारतो, तुमच्यापैकी कुणाची आई पदवीधर आहे त्याने हात वर करा. एक दोन मॅडमचा हात वर झाला. तुम्हाला असं वाटेल की बहुतेक फरम सरांची आई पदवीधर आहे एकट्याची, माझी पण आई पदवीधर नाही. म्हणजे आज 2025 सालाचा विचार करताना सुद्धा आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं असं म्हणतात की माझी मदतीत ग्रॅज्युएट पाणी तरी येत नाही. ह्याचं काय कारण असावं, तर याचं कारण असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना शिकायला परवानगी नव्हती, आपल्या संस्कृतीमध्ये बहुजनांना शिकायला परवानगी नव्हती. त्यात पुढे ब्रिटिश भारतात आले. त्यांनी मेकॉले नावाचा एक विद्वान होता, त्याला असा सिद्धांत मांडला, त्याला फिल्टरेशन थिअरी म्हणायचं. म्हणजे झिरपणीचा सिद्धांत की वरच्या वर्गाने शिकवा, खाली शिक्षण आपोआप बाजूला जाईल असं त्यानं सांगितलं. तर हे पातळ जाणारं जे शिक्षण आहे हा प्रकार त्या बाबतीमध्ये काही घडत नाही. हे ज्या वेळेला आपल्याला आपल्याकडच्या समाज पुरुषांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्या समाज पुरुषांनी शिक्षणाचं विस्तारीकरण हे धोरण स्वीकारलं. मग त्यामध्ये कोण होतं, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले होते, त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज होते, त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होते. महिला महाविद्यालयामध्ये बोलतोय म्हणून सांगतो तुम्हाला, सावित्रीबाई फुलेंचं नाव माहिती असेल. सावित्रीबाई फुले ह्या आपण त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं होतं. कारण साधारणपणे 19व्या शतक जे आहे त्यामध्ये दोन गोष्टी झाल्या. 1857चा उठाव झाला, राजकीय बंड झालं आणि त्याचबरोबर 1890 पासून प्रबोधन देखील सुरू झालं. यामध्ये सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या देशी स्त्री शिक्षिका होत्या. त्यांनी काय केलं, त्यांनी बुद्धिवादी लेखन केलं. त्या स्वतःला आधुनिक कवयित्री म्हणायच्या आणि त्या पहिल्या स्त्री निबंधकार आणि शिक्षण तज्ञ होत्या. मी तुम्हाला माहिती असावं म्हणून त्यांच्या काही पुस्तकांची नावं सांगतो की त्याचा एक काव्यसंग्रह आहे, त्याचं नाव काव्य फुले. यामध्ये 51 कविता आहेत. पुस्तकावरती शंकर पार्वतीचं छायाचित्र आहे. या पुस्तकामध्ये प्रार्थना आहे, देशभक्तीपर गीता आहे, सामुदायिक संवाद पद्य गीत नाट्य आहे, शाळेतल्या मुलावर संस्कार कसे करावे त्याच्या सूचना आहेत.
निसर्गाची कविता आहे, मातीची ओवी आहे, छंद आणि अलंकाराचा वापर आहे. आणि आपण अलीकडे ज्याला कवी किंवा कवयित्री म्हणतो त्या ठिकाणी त्याने स्वतःचं नाव रौलच्यत्री असं लिहिलेलं आहे. आणि दुष्ट चालीरीती आणि धर्माच्या नावाखालचे ढोंग उघड केलं. एक ढोंग फक्त आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. आपण वट सावित्रीच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाला बायका फेऱ्या घालतात आणि काय सांगतात? काय सांगतात? जन्मजन्मे हात नवरा करू दे. ती मूळ कथा कशी आहे की सत्यवानला यमानं जवळजवळ 80% ओढून नेलेलं होतं, पण त्या सावित्रीनं पुन्हा त्या ठिकाणी प्रार्थना करून आग्रह धरून या आपल्या नवऱ्याला परत आणलं. या गोष्टीचा संदेश काय आहे माहिती आहे का तुम्हाला? की बायकोपासून सुटका मिळवणं हे मुश्किलही नाही, शक्यच नाही. त्यामुळे तो बिचारा सत्यवान खाली आला. पण आपण त्या फेऱ्या घालताना काय म्हणतो? वडाला फेऱ्या घालताना की 7 जन्म. मी तुम्हाला म्हटलं गमती नमतीच्या गोष्टीतून मी विचार पुढे नेतो तर तुम्हाला विवेकनिष्ठ कृतीशील विवेकनिष्ठ बनवण्याचा छोटा प्रयत्न आहे माझा की आपण त्या झाडाला फेरे घालून असं म्हणतो, वडाच्या झाडाला ते ऑक्सिजन जास्त येतं झाड, त्याला फेऱ्या घालून म्हणतो की 7 जन्म आपल्याला हाच नवरा करू दे. तर हे बायकांनीच करायचं. नवरा कधी असं म्हटलंय का की 7 जन्म मला ही बायको नाही बोलत. उलट असं म्हणतो की वाईफ म्हणजे काय? वाईफ मीन्स वर इज इन्व्हायटेड फॉर एव्हर, कायमस्वरूपी निमंत्रित केलेल्या चिंता म्हणजे बायको असं तो म्हणतो. पण आपल्याला मात्र फेऱ्या घालायला लागतो. मग आपण ह्या फेऱ्या काय घालायच्या की आपण म्हटलं पाहिजे. तर आता साधारणपणे हिंदू धर्मामध्ये नवऱ्याचं वय हे बायकोच्या वयापेक्षा जास्त असतं आणि बायकोचं वय कमी असतं. काही बायका प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून आपल्यापेक्षा लहान वयाचा नवरा पटकावतात. तो त्यांच्या पराक्रमाचा भाग. साधारणपणे नवऱ्याचं वय हे कमी असतं. हा तर पुढच्या जन्मामध्ये हाच नवरा करू दे. याचा अर्थ काय होतो? पुढच्या जन्मामध्ये हा नवरा आपल्या अगोदर जन्माला आला पाहिजे. पुढच्या जन्मामध्ये हा नवरा आपल्या अगोदर जन्माला आला पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय होतो की या जन्मामध्ये आपल्या नवऱ्याचा आपल्या अगोदर कार्यक्रम झाला पाहिजे. तेव्हा त्या प्रकारचा अशी रिच्युअल्स आपल्याकडे बरीच आहे, म्हणजे हास्यास्पद आहे. त्याला विवेक वापरा. तुमच्या ह्या वयामध्ये विनाकारण उपवास करू नका. मी तुम्हाला सांगितलं मी महिला महाविद्यालयामध्ये ज्याच्या वेळेला आमच्याकडे रक्त तपासणी केली जायची त्याला आणि या गृह करणे आहे. कारण का मला वाटतं बुधवार सोडून बहुतेक सगळे वार म्हणजे हरितालिकेचा वार, अक्का उपवास, पंका उपवास हे सगळं प्रकरण आपण करत राहतो. तेव्हा तुम्ही आपल्या सावित्रीबाई फुलेंचा संदेश असा आहे की आपण बुद्धिशील विवेकनिष्ठ बनावं. त्याने आपले पती ज्योतिबांची भाषणं हे देखील संग्रहित केले, प्रकाशित केले. त्याने बावनकशी सुबोध रत्नाकर नावाचं पुस्तक लिहिलं. त्याने नवऱ्याला लिहिलेली पत्र या ठिकाणी एकत्रित स्वरूपामध्ये 3 पत्र मिळाली. ती 3 पत्र छापलेली आहेत. हल्ली प्रियकर प्रेयसी सुद्धा एकमेकाला पत्र पाठवत नाहीत. ते एकमेकाला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतात. कारण या व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतात आणि पूर्वीची पोरं आमच्या काळाची पोरं एकमेकाला सांगायची चिठ्ठी वाचून पडून टाकणे. आता एकमेकाला असा संदेश देतात की हा जो चॅट आहे तो क्लिअर करणे. तेव्हा या मातोश्री सावित्रीबाईंची भाषणं देखील या ठिकाणी आहेत. त्यांनी किती विचार केलाय बघा. त्यांनी उद्योगावर लिहिलंय, विद्यादानावर लिहिलंय, त्यांनी सदाचरणावर लिहिलंय, त्यांनी व्यसनावर लिहिलंय, त्यांनी कर्जावर लिहिलंय, त्यांनी अनेक पुस्तकावरती खुणा केल्या, अनेक पुस्तकावरती त्यांच्या सह्या आहेत. मला फक्त ओझरचा उल्लेख तुम्हाला यासाठी एवढाच करायचा आहे की सावित्रीबाई कोण होत्या? तर त्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्या स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या होत्या. त्या प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी सामाजिक न्यायाला महत्व दिलं. त्यांनी लैंगिक समानतेला महत्व दिलं. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले ह्या पोहायच्या, त्या उत्तम जलतरणपटू होत्या. त्या उत्तम विट्टीदांडू खेळायच्या. त्या दगडाने निशाणा साधण्यात पटाईत होत्या. या निशाण्यावरून आग करू नका की एक नवरा बायकोच्या घरातनं कायम हसण्याचा आवाज यायचा. बायको तर हसायची किंवा नवरा तर हसायचा. मी त्यांना विचारलं तुमच्या घरात एवढं हसतमुख वातावरण का असतं? तर तो म्हटला की बायको मला वस्तू फेकून मारते. जर तिचा नियम लागला तर ती हसते आणि मी नियम शिकवला तर मी हसतो. तसं आमच्या घरामध्ये कायम हसतमुख अशा प्रकारचं वातावरण असतं. आणि या सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रामध्ये चालू. मी ओझरचा उल्लेख यासाठी म्हटलं की 1917 साली
आपल्याकडच्या छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केली. ही 1 लाख रुपयाची तरतूद जी आहे ही त्या काळातल्या मुंबई संस्थांपेक्षा जास्त होती. ह्या सगळ्या माणसांनी काय प्रयत्न केले तेव्हा समजा कर्वे बरोबर आहे. त्यांचं काम बघून अमेरिकेतला खूप नावाचा एक शिक्षण तज्ञ आला आणि तो म्हटला की मी अमेरिकेतनं तुम्हाला डॉलर्स पाठवतो. त्याला कर्वेराजांनी त्यांना असं सांगितलं, माझ्या विद्यार्थ्यांनी फोडलेली ही जी घडी आहे ही घडी माझ्यासाठी लाख मोलाची आहे, तुमच्या डॉलरपेक्षा मोठी आहे. माझ्या दाढीतले केस, डोक्यातले केस एवढे मी पदवीधर करेन, प्रत्येक नागरामागे मी पदवीधर उभा करेन. म्हणजे हे आपल्याकडचे जे सगळे मातबर माणसं आहेत ती खूप साधेपणानं वाटली. कर्वेरांना मुंबईला गेले, महात्मा गांधींचं आंदोलन चालू होतं, उलनचा कोट त्यांनी त्या आगीत टाकून दिला. आजपासून म्हणजे मी साधा राहणार. त्यानंतर त्यांचं ते धोतर शर्ट आलं, पायात चप्पल घातलं नाही. कर्वेरांनांचं बँकेत खातं देखील नव्हतं. मी सांगतो की आपली परंपरा आहे, या परंपरेचं आपलं आत्मभान आपल्याकडे असलं पाहिजे. महात्मा गांधींचं जर उदाहरण ऐकण्यासारखं आहे. वर्षद परिषदेला महात्मा गांधी ज्यावेळेला गेले त्याला इंग्लंडमध्ये थंडी असते म्हणून महादेवभाई देसाईंनी त्यांच्यासाठी उबदार कपडे घेतले. मोठीत ते कपडे बघितल्यावर गांधींनी तो कपड्यांचा पेटाला परत पाठवला आणि मी केवळ पंचावरती राहणार. आणखीन गांधींचं वैशिष्ट्य नेहरूंच्यासारखे काय होतं की गांधींना मुलं आवडायची, मुलांना गांधी आवडायची. त्यामुळे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर देखील तिथली बारकी पोरं त्या पंचाधारी माणूस आहे कसा हे बघायला त्यांच्या भोवती जमा व्हायची. एका ब्रिटिश मुलाने त्यांना विचारलं, बापू तुमच्या जवळ शर्ट का नाही? तर बापू म्हटले, मी गरीब आहे, माझ्याकडे शर्ट नाही. तर त्यांना असं सांगितलं की माझी आई चांगला शर्ट शिवते, मी उद्या तुम्हाला शर्ट शिवून आणून दिला तर तुम्ही घालाल का? तर बापू म्हणले, तसं नाही, मला काही भाऊ आहे. ठीक आहे, अजून 4-5 भाऊ असतील तर सगळ्यांसाठी आणतो. त्यावेळेला बापूंनी असं सांगितलं, अरे बाळ 4 भाऊ नाही, मला 40 कोटी भाऊ आहेत. तेव्हा देशाची लोकसंख्या 40 कोटी होती. नंतरच्या पिढ्यांनी पराक्रम गाजवल्यामुळे आता 141 कोटीच्या पुढे गेलो आपण. तर त्यावेळेला ह्या 40 कोटी लोकांच्या अंगात सदरा नाही तर मी सदरा घालणार नाही असं म्हणणाऱ्या महात्मा गांधींनी काय ओळखलं होतं की आपल्या देशातला दरिद्री नारायण ओळखला होता. आपल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, गांधीजी डाव्या हाताने पण लिहायचे, उजव्या हाताने पण लिहायचे. गांधीजी कागद एकत्र करायला टाचणी नाही वापरायचे, बाबरीचा काटा वापरायचे. गांधीजींच्या अंघोळीसाठी एकच दगड होता. 25 वर्ष ते साबण लावायचे नाही तरी स्वच्छ असायचे. एकच दगड त्यांनी 25 वर्ष त्याच दगडानं त्यांनी आंघोळ केली. म्हणजे इतक्या साधेपणानं आता आपण बघतो वाढदिवस साजरे कसे करतो. एखादा माणूस जन्माला का आला असा लोकांना प्रश्न पडावा, अशा माणसाचा वाढदिवस आपण वाढदिवस आहे भावाचा, जन्मोत्सव साऱ्या गावाचा जोरदारपणे साजरा करतो. पण महात्मा गांधींचा वाढदिवस सारखा वाढदिवस म्हणून साजरा व्हायचा. प्रार्थनेला गांधीजी बसले आणि त्यांनी बघितलं की आपल्या शेजारी तुपाचं निरंजन आहे. तर हे तुपाचं निरंजन कुणी लावलं? तर कस्तुरबाने लावलं. का लावलं? वाढदिवस आहे म्हणून लावलं. हे तुम्हाला लावता येणार नाही. जोपर्यंत या देशातला खायला काही लोकांना मिळत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारची चैन मला परवडणार नाही असं म्हणणाऱ्या गांधींची परंपरा आपल्याला आहे. पूर्ण मला काय म्हणायचं आहे की आपण आपल्या बरोबर जे एखादी मुलगी असेल, समजा गरीब आहे, तिला पुस्तकं नाही, समजा तिला चप्पल घाला, चांगलं कम्फर्टेबल घेता येणं शक्य नाही, असं काय असेल काय बऱ्याच पूर्वी आपल्या आर्थिक प्रश्न आपल्या आपण सोडवतात. म्हणजे आपला मोबाईल रिचार्ज मारायचा आहे, बॉयफ्रेंडला सांगतो हा माझा मोबाईल रिचार्ज मार. तेव्हा असं न करता आपल्या अवतीभोवतीचं जे दैन्य आहे, जे दारिद्र्य आहे, जे दुःख आहे, त्यावरती उपाय शोधणं हे आपलं काम आहे. आणि मग आता हे जर आपलं काम असेल, आणि खरं सांगा तुम्हाला ह्या गांधी नावाच्या जादू फार पराक्रमी आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा ती जादू होती. आपल्या जिल्ह्यामध्ये तासगावला 3 सप्टेंबर 1942ला 2,500 ते 3,000 माणसांनी मोर्चा काढला. तिथला जो न्यायाधीश होता, तहसीलदार होता, त्यांच्या ब्रिटिश टोप्या काढून घेतल्या, गांधी टोप्या घालायला लावल्या, राष्ट्रगीत म्हणायला लावलं, तिरंगा ध्वज फडकवला. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं? कधी? 15 ऑगस्ट 1947. 26 जानेवारीची काय भानगड आहे? काय
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, बरोबर आहे ना? म्हणजे काय झालं? तुम्हाला एवढ्या पूर्वी मी सापडली काय बाबा? 26 जानेवारीला आपण घटना स्वीकारली. शंकर भटनांची एक विनोदी कथा आहे, त्यामध्ये ते ग्रामीण पातळी एकत्र करतात आणि म्हणतात एका फरक काय, तर एक म्हणतो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, दुसरा म्हणतो मग 26 जानेवारी म्हणजे काय, बहुतेक म्हणता 15 ऑगस्टचा वाढदिवस असतो. तर या म्हणजे 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण 3 सप्टेंबर 1942 ला अहिंसक मार्गानं तासगाव हे पहिलं शहर आहे देशातलं की ज्यांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. तसाच मोर्चा 10 सप्टेंबर 1942 ला इस्लामपूरला देखील निघाला. कर्मवीर भाऊराव तरी काय, नरहर पुरंदकर असं म्हणतात की कर्मवीर भाऊराव पाटील हे गांधी युगाचा पुत्र आहे. म्हणजे महात्मा गांधींची सगळी तत्व मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यांनी साधे कपडे वापरायला सुरुवात केली. 1925 साली शाहू महाराज बोर्डिंग नाव दिलं, त्याने महात्मा गांधीला बोलवलं. फार मोठा कार्यक्रम नव्हता तो, साध्या भिंतीवरती पांढरं कागद लावलेलं होतं, पांढरं कापड बांधलेलं होतं आणि त्या निळ्या अक्षरामध्ये शाहू बोर्डिंग असं नाव दिलेलं होतं. तिथं गांधी आले. गांधीने त्यांना विचारलं तुम्ही शाहू महाराजांचं नाव दिले, तुम्हाला देणगी दिली का? तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले की मला देणगी मिळालेली नाही, पण मी शाहू महाराजांच्याकडनं मोठं दिल ऐकलेलं आहे. तिथे एक मातंग समाजाचा विद्यार्थी होता भिकार दिवे, तो संस्कृत मध्ये पहिला आलाय. हे लक्षात आल्याबरोबर त्याला महात्मा गांधींनी आपल्या गळ्यातला हात त्याच्या गळ्यामध्ये घातला. पुढे त्याचा आणखीन एक एम्बॉडिमेंट आहे की महात्मा गांधींचा वध झाल्यानंतर कर्मवीरांच्या वरती आक्षेप आला की तुमचे काही विद्यार्थी या ठिकाणी ब्राह्मणांच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यावेळेला गणी अत्तार नावाचे एक प्राचार्य होते. जोशी नावाच्या गृहस्थाचा वाडा पेटवायला लोक निघाले म्हटल्यावर गणी अत्तार थेट त्या वाड्यावरती चढले आणि वाड्यावरती त्यांनी लोकांना सांगितलं गणी अत्तारांनी की तुम्ही अगोदर जर वाडा पेटवायचा असेल तर मला पेटवा आणि मगच तुम्हाला वाडा पेटवता येईल. हे काय आहे? गांधीवाद इन ऍक्शन, म्हणजे हा जो गांधीइझम आहे, हा जो गांधीवाद आहे, ही आपल्या देशाची परंपरा आहे. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याकडे मी फार अपेक्षा व्यक्त करत नाही, कारण कसं आहे मी तरुण पोरांच्या समोर बोलताना एकदा म्हणालो मित्रांनो, शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता, तुम्ही काय करताय? एक पर्यटन म्हटलं सर शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांचा राज्याभिषेक झाला होता, त्यामुळे तुम्ही काय करताय बोला. तेव्हा मला असं सांगायचं आहे की हे जे आपलं परंपरेचं आत्मभान आहे, ह्या परंपरेच्या आत्मभानाची आपल्याला जाणीव तर पाहिजे, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चांगली अनेक प्रकारची चांगली कामं करू शकतो. उदाहरणार्थ काय आहे की तुम्हाला इंग्रजी चांगलं बोलतात, मला खूप समाधान वाटतं की एक मुलगी येऊन बिनचूक इंग्रजीमध्ये बोलते. पण आपलं काय होतंय की बऱ्याच वेळेला आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिता येत पण आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही. काय कारण असावं याचं? काय कारण असावं? तुम्ही म्हणणार इंग्रजीचे प्राध्यापक तुम्ही, आजचे पाहुणे तुम्ही, आणि कारण माहिती तर आला काय कारण असावं? आपल्याला हे सगळं महाराष्ट्रातून देशातलं चित्र आहे की आपल्याला इंग्रजी चांगलं बोलता येत नाही. काय येत नाही? तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो म्हणजे बघ, गंगाराम नावाचा एक माणूस होता, तो मुंबईला गेला, तिथं थोडं थोडं इंग्रजी ऐकलं आणि परत आला आणि गावातून इंग्रजी बोलायला लागला. त्याला थोडं आहे, त्यामुळे आता समजा सरांना इकडे बोलवायचं आहे तर तो कम हिअर म्हणायचा. गावातली माणसं लय हुशार, ती म्हणजे सरांना तिकडे घालू म्हणजे कम हिअर इकडे ये, तिकडे जाणे याला काय म्हणायचं. मग ह्यानं काय केलं, आपणच तिकडे गेला तेव्हा हा एक प्रकार आहे. दुसरा शिवशाही बाबासाहेब पुरंदरेंनी पण आठवण देऊन ठेवलेली आहे की ते एकदा लंडनला गेले आणि तिथं त्यांना एक PhD करणाऱ्या पुण्याच्या बाई भेटल्या. तर पुणे म्हणजे मराठीचं आगर, मराठीचं माहेरघर. तर या पुण्याला परवा पुस्तक प्रदर्शन खूप छान झालं का, मी दिवसभर होतो म्हणजे नुसतं बघत नव्हतं, एक 10,000ची पुस्तक विकत घेतली. तर तिथे त्या पुणे हे विद्येचं माहेरघर आणि बाई सारखं इंग्रजीमध्ये करत होते.
बाबासाहेब पुरंदरे त्यांना म्हणते, बाई तुम्ही पुण्याच्या महाराष्ट्रातल्या आणि मग तुम्ही सारखे इंग्रजी का बोलताय? तर त्या म्हणता बाबा त्याचा का झालंय, मी लग्न आल्यापासून माझं मराठी विसरल्यासारखे झाले. मग त्याला बाबासाहेब म्हणते, बाई ग धन्य तुझी मराठी, तुझ्या मराठीने केला इंग्रजी भाषा, तुला साष्टांग नमस्कार असं म्हणून बाबासाहेब पुरंदरे तिकडं परत आले. दुसरे एक प्राध्यापक मराठीचे होते, ते एकही शब्द इंग्रजीमध्ये वापरायचे नाही, म्हणजे टाय म्हणायचे नाही, कंटन गोटी म्हणायचे, लाऊडस्पीकर म्हणायचे नाही, ध्वनी वर्धक म्हणायचे. त्यांची गाडी एकदा एका गावाबाहेर गेली आणि पंक्चर झाली. पंक्चर झाल्यावर बांधावरचा शेतकरी आला, म्हणला साहेब काय झालंय? तर आता पंक्चर हा इंग्रजी शब्द आहे ना, तर ह्यांनी काय केलं की ते म्हटले गाडीचं एक आतमधीदार पार्ट आतमधीदार भाग आत घुसलेला आहे, आतील हवा बाहेर गेली, त्यामुळे तिने पुढे चालायला नकार दिलेला आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे की हैदराबादला एकदा भाषा तज्ञांची बैठक होती आणि त्यांचा विषय होता ग्रॅमॅटिकॅलिटी ऑफ इंग्लिश लँग्वेज, म्हणजे इंग्रजी भाषा व्याकरण दृष्ट्या कशी बरोबर बोलावी यासाठी ते लोक बोलत असताना त्यांनी एका हुशार माणसानं तो टेप रेकॉर्डर चालू केला, सगळ्यांची भाषणं ऑन केली आणि ही भाषणं ज्यावेळेला परत ऐकली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की नन ऑफ देम वॉज स्पीकिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट. मी ह्या ज्या 4 गणती सांगितल्या, व्हॉट इज दिस? दिस इज द प्लेस अँड पोझिशन ऑफ इंग्लिश इन इंडिया, की आपल्या देशातल्या इंग्रजीची ही अवस्था आहे, यात सुधारणा करायची असेल. तुम्हाला पोहता येतं का? पोहता येतं? तुम्हाला सायकल चालवता येते? येते. तुम्हाला का पोहता येतं? तर तुम्ही पोहायला शिकला म्हणून. तुम्हाला का सायकल चालवता येते? तर सायकल चालवायला शिकला म्हणून. तसं आपल्याला इंग्रजी का बोलता येत नाही? साधं उत्तर आहे की आपण बोलत नाही म्हणून. त्यामुळे बोलायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, मी 8वी पासून इंग्रजी शिकलो. मी जेव्हा शिवाजी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा मला पण लिहिता येत होतं, पण बोलता येत नव्हतं. तेव्हा मी सरांना जाऊन भेटलो. SK देसाई म्हणून आमचे सर होते. सर म्हणलं मी चांगलं लिहू शकतो, मी चांगलं इंग्रजी बोलू शकत नाही, काय करायला पाहिजे? सर म्हणले, संजय, यू स्टार्ट इन इंग्लिश, ट्राय टू कंटिन्यू इन इंग्लिश, and if it is not possible for you to continue in English, then लगाव either in Hindi or in Marathi. हा संदेश मी सरांच्या लक्षात ठेवला. तसं साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. एकमेकीला गाठ पडला, समजा गुड मॉर्निंग म्हणा, एकमेकीला गाठ पडला, हाय म्हणा, हॅलो म्हणा. हे हॅलो हे इंग्लंडमध्ये चालतं, हाय हे अमेरिकेमध्ये चालतं. आपल्याकडचे रामनगर एकदा अमेरिकेला जाऊन आली, तिथं सारखं हाय हाय म्हणायची सवय लागल्यावर कोल्हापूरच्या स्टँडवर एका कोल्हापुरी पैलवानाला ते म्हणते, हाय, तुम्हाला पायात पायथान हाय. आपलं असंही होऊ नये. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्हाला उत्तम इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे, कारण ती ज्ञान भाषा आहे, ती जगाची खिडकी आहे. आज ही लॉ आणि मेडिसिन पूर्णतः इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे समजा तुम्ही इंग्लंडमध्ये गेलाय तर तिथं असं म्हणून चालणार नाही, आय एम फ्रॉम कर्नाटक अँड आय विल नॉट स्पीक ए सिंगल वर्ड इन इंग्लिश, आय विल स्पीक इन मराठी. त्या मातृभाषेचा अभिमान तिथं चालणार नाही. यासाठी ज्ञानसंपन्न ही जी भाषा आहे ती आपण विकसित केलीच पाहिजे. त्याचबरोबर एक मुद्दा लक्षात घ्या, मला खरं उत्तर द्यायचं बघा पुढच्या प्रश्नाचं. तुमच्यापैकी मुलींच्यापैकी कोण कोण रोजचं वर्तमानपत्र वाचतात? खरं सांगायचं, खरं उत्तर द्या. वाचत असाल तर वाचतो म्हणून सांगा, वाचत असेल तर नाही. मग आता मॅडम तुम्ही सांगा, मार्क पेन म्हणला ती काय चुकीचं आहे का? की तुम्हाला वाचता येत असून तुम्ही वाचत नसाल तर तुम्हाला निरक्षर समजावे. म्हणजे वाचता येत असून आपण वाचत नसू तर आपण वाचन निरक्षर आहोत. म्हणजे 400 पुरी एकत्र आहेत, रोजचं वर्तमानपत्र वाचता का? याला आपण नाही असं उत्तर देतो. यावरनं तुमच्या लायब्ररीचं रेकॉर्ड काढून बघितलं की तुमच्या लायब्ररीतनं तुम्ही किती किती पुस्तके कधी कधी लिहिली बघितलं तरी तुम्ही काय वाचत नाही हे आपण लक्षात येतं. मी तुम्हाला दोष देत नाही. माझा मुद्दा असा आहे की ही वाचन संस्कृती आपली समृद्ध करण्यासाठी आपल्याकडे जागतिक पुस्तक दिन आहे 23 एप्रिलला, वाचन प्रेरणा दिन आहे 15 ऑक्टोबरला. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर जवळ भिलार नावाचं गाव आहे. हे पुस्तकांचं पहिलं गाव आहे आपल्या देशामधलं, की तिथं सगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळतात. आपल्याकडे जयपूरला लीड फेस्टिवल होतो,
मगाच मी उल्लेख केला ते पुणेकर वाचत आहेत, जे 8 दिवस प्रदर्शन चाललं होतं. तिथे एक स्पर्धा होती मुलांच्यासाठी की तुम्ही पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो काढायला आणि तिकडे पाठवायचा. तर त्यामध्ये मोठ्या संख्येनं मुलांनी भाग घेतला. आणि तुम्हाला सांगा, हे वाचन संस्कृती जपण्याचं काम सुद्धा साधी माणसं करत आहेत. मी इस्लामपूरमध्ये जिथं मॉर्निंग वॉकला जातो तिथे एक भिकारी आहे आणि तो भिकारी रस्त्याच्या कडेला बसलेला असतो, पण रोज सकाळी एक वर्तमानपत्र विकत घेऊन तो वाचतो. 2 हॉस्पिटल अशी आहेत की त्या हॉस्पिटलमध्ये येणारे लोक आणि कर्मचारी यांच्यासाठी भरपूर पुस्तकांची सोय केलेली आहे. शेख सादिक अली नावाचा तेलंगणमध्ये एक माणूस आहे, तो ढकल गाडीवरनं पुस्तकं नेतो. त्यानं 3000 किलोमीटर प्रवास पूर्ण केलाय आणि 50 लाख रुपये किमतीची पुस्तकं लोकांना दिलेली आहे. तेव्हा माझा मुद्दा असा आहे की ह्या वाचनामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक म्हणजे ज्यांना वाचायला शक्य नाही आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे ज्यांना वाचणं शक्य आहे पण आपण वाचत नाही. तेव्हा आपण जसं आपलं इंग्रजी सुधारलं पाहिजे, आपण जसं आपलं वाचन सुधारलं पाहिजे, तसं आणखीन एक जगापुढची गंभीर समस्या आहे ती म्हणजे आपण नेट जे आहे, नेट म्हणजे काय नेट म्हणजे सांगा की नेटची परिभाषा सांग. नेट म्हणजे या नेटमुळे आपली भाषा सुद्धा बदललेली आहे. म्हणजे एकदा एका खेडेगावामध्ये मोबाईल शॉपिंगमध्ये एक मुलगा गेला आणि तिथल्या माणसाला असं म्हणला की तुमच्या शेजारी एक ग्रस्त लक्ष्मी दिसायची, ती हल्ली दिसत नाही, ते कुठे गेले. हे पोरग म्हणलं ते स्विच ऑफ झाले. स्विच ऑफ झाले म्हणजे काय, तर म्हणला तुमचं निधन झालं. म्हणजे असं कसं झालं, काही दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेला त्यांना जरासा डोळ्याचा प्रॉब्लेम होता. होय होय मध्ये म्हणलं म्हाताऱ्याचा पाक डिस्प्ले घेतला, पण म्हणजे मग काय उपचार केले की नाही, तर म्हणला 2 वेळा वरचून मारलं, 3 डाव बॅटरी चार्ज केली. पण म्हणलं म्हाताऱ्यामध्ये सुधारण्याचं नाव काय नाही. शेवटी झालं काय म्हणते हे जे म्हातारं म्हणजे व्हायब्रेट झालं की एकदम सायलेंट मोड वरतीच गेलं. जेव्हा मग पुन्हा स्विच ऑफच झालं म्हणलं. हे म्हणजे काय म्हणा, ग्रस्त चांगले होते, 1950चं मॉडेल होतं, म्हणजे 1950चा जन्म होता म्हणला. हे म्हणजे जाऊ का, जाता कुठे म्हणला. ह्या म्हाताऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं म्हणला की ते स्विच ऑफ झालं तरी विश्वास येते. म्हणजे काय, तर म्हणला म्हातार मी तर अजून बायकोच्या स्वप्नामध्ये येते. तेव्हा त्या नेटमुळे एक नवरात्र घरात गेला आणि बायकोला म्हणला, मॅडम मी तुम्हाला फक्त बघितल्यासारखं वाटते. बायको म्हणते मूर्खामी बायको आहे तुझी. तेव्हा एकदाच नेट बंद होतं, घरातली सगळी माणसं भेटली, खूप सज्जन आणि चांगली होती. एक माणूस देवाला म्हणला, तेव्हा तू माझी प्रार्थना ऐकत का नाही. देवानं त्याला मेसेज पाठवला, आपल्या उच्चापती बघून आपल्याला ब्लॉक केलेला आहे. त्यामुळे बरीचशी माणसं ऑनलाईन कामसू असतात आणि ऑफलाईन आळशी असतात. काही लोक मेसेज पाठवतात, हा मेसेज 20 लोकांना पाठवा, तुमचं कल्याण होईल. तो मेसेज मी 20 लोकांना पाठवला, 18 लोकांनी मला ब्लॉक करून टाकलं. तेव्हा व्हॉट्सअपवरती एक मॅडम तर मला म्हणल्या की व्हॉट्सअपमुळे आमचा पोरगा शाळेत जात नाही. मी म्हटलं काय झालं, सारखं व्हॉट्सअप बघतोय का. तसं नाही म्हटलं की तो शाळेला निघाला होता, तो हरवला. दरम्यानच्या काळात वडिलांनी त्याचा फोटो आणि माहिती व्हॉट्सअपवरती टाकली आणि हा मुलगा त्याने व्हॉट्सअपवरती माहिती बघून काही लोकांनी परत आणून दिला. पण आता काय झालंय, मुलगा हरवला आहे हा मेसेज अन्य व्हॉट्सअप ग्रुपवरती सातत्याने फिरतो आहे आणि तो फिरत असल्यामुळे मुलगा बाहेर गेला की मेसेज वाचला कोणतं त्याला पडतोय आणि त्यामुळे हे नेटचं जे अतिक्रमण आहे यामुळे काय काय परिणाम म्हणजे रात्री 1-2 कुत्र्यांची चर्चा चालली होती. एक कुत्रा दुसरा कुत्र्याला असं म्हणाला, रात्री 2:30 वाजता आमच्या घरामध्ये चोरी झाली आणि मालकानं चोराला पकडलं. दुसरा कुत्रा म्हणला, रात्री 2:30 वाजता तुझ्या घरामध्ये चोरी झाली आणि मालकानं कुत्र्याला पकडलं. मग कुत्रा म्हणून तू काय करत, तुझी ड्युटी नाही. तो म्हणला की रात्री 2:30 पर्यंत जागायला नेट बघत, मी काय माणूस आहे का, मी कुत्रा आहे, त्यामुळे मी झोपलो होतो ना. आणि त्यामुळे मालकानं जाऊ जो कुत्रा आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ओळख करून देताना माणसं आपल्या पद्धतीनं ओळख करून. याला काय झालं, एका ढाब्याजवळ एक तारमधलं माणूस आला आणि त्याच्या हातात बंदूक होती
तो असा ताब्याच्या दिशेनं आत जातोय एवढ्यात त्याची कात चोरलं गेली. मग ह्याने काय केलं, हवेत 2-4 वेळा गोळीबार केला आणि म्हणला ह्याला कात चोरणाऱ्या माणसांना लक्षात ठेवायचं, मी आत जाऊन चहा पिऊन येतोय, मी आत जाऊन चहा प्यायच्या आत माझी जी कार आहे ती या ठिकाणी परत आली पाहिजे. ती जर नाही आली तर माग मी पुण्यात राडा करता तसा राडा करी. मग हा चहा पिऊन बाहेर येतो, तोपर्यंत ती कार तिथे आलेली असते. पण हॉटेलचा मालक राहत नाही म्हणून त्याला विचारतो, तुम्ही पुण्यात असा काय राडा केला होता की तुमची कार लगेच परत आली? तू म्हटलं काय नाही, चालून तरी घेतली. तेव्हा या वेगवेगळा आपण नेटचा हा जो प्रकार आहे हे नेटच्या संबंधितल्या बाबी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की अलीकडे जगात एक नवीन कन्सेप्ट काय लागलेलं आहे, त्याला म्हणायचं डिजिटल डिटॉक्सिफिकेशन. डिजिटल डिटॉक्सिफिकेशन, कारण नेट सतत बघितल्यामुळे डोळ्यावरती परिणाम होतो, अनेकांना हाताचे विकार चालू होतात, अनेकांना पाठीच्या मणक्याचे विकार आहेत. एक प्रकारचं हे ऍडिक्शन आहे. इज इट नेसेसरी? येस, इट इज नेसेसरी. इट इज नेसेसरी इव्हिल, म्हणजे ते आवश्यक आहे, पण तेवढंच वाईट जे आहे. त्यामुळे आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्वी जाहिरात काय असायची ट्रॅव्हल कंपनीची की आमच्याकडे वायफायची सोय आहे, आमच्याकडे नेटची सोय आहे. पण आता युरोपमध्ये ट्रॅव्हल कंपन्यांच्या जाहिराती काय असतात माहिती आहे का, की तुम्हाला आम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी घेऊ की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नेट असणार नाही, कोणत्याही प्रकारचं वायफाय असणार नाही. म्हणजे तुम्ही सुखानं आणि निवांतपणे त्या ठिकाणी राहत असाल अशा ठिकाणी आपण जाऊ. म्हणजे मी तुम्हाला मुद्दे काय काय सांगितले बघा. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याकडे परंपरेचं आत्मभान असलं पाहिजे. मी मुद्दा असा सांगितला की आपण वाचन शत्रूऐवजी वाचन मित्र बनणं ही आपल्याकडची काळाची गरज आहे. मी तुम्हाला असा मुद्दा सांगितला की इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी साधे साधे प्रश्न विचारा. इंट्रोड्यूस युअर सेल्फ, व्हॉट इज युअर नेम, हू आर युअर टीचर, व्हॉट आर दी टायटल्स ऑफ दी टेक्स्टबुक्स. साधे साधे प्रश्न विचारून कॉलेजमध्ये आल्यानंतर मी मराठीत बोलणारच नाही अशा प्रकारची जर सुधारणा तुमच्यामध्ये केली तर ते होऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे की नेट जे आहे त्याचा मर्यादित वापर करा. झोपताना सेलफोन, म्हणजे अनेक ठिकाणी डिजिटल उपवासाची कल्पना आता सुरू झालेली आहे. 2-2, 3-3 तास माणसं मोबाईल वापरत नाहीत. संध्याकाळी 7 नंतर तसं तुम्ही ठरवा की दिवसात तुम्ही याच वेळेमध्ये फक्त मोबाईल बघेल. हा डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचा जो भाग आहे तो देखील आपण व्यक्तिमत्व विकासासाठी अंमलात आणणे गरजेचं आहे. आता तुमची इमिजिएट जी परीक्षा आहे त्या बाबतीत माझ्या 1-2 महत्वाच्या सूचना अशा आहेत. या परीक्षेची तयारी करताना तुम्ही नेहमीपेक्षा कमी जेवा. म्हणजे आपण जर समजा 1 भाकरी खात असू तर 1 चतुर भाकरी, म्हणजे 1 चुकी सांगितलं मी, काही जणांना असं वाटतं असेल की 5 शिवाय आपला मिळावं लागत नाही. तेव्हा ही जी आपली भाकरी आहे ती कमी खा. त्यानंतर अनावश्यक जागरण टाळा. तुम्ही जे वाचताय त्या वाचण्यातून मुद्दे काढायची सवय लावून घ्या. त्या टिपणांच्या वरती आधारित अभ्यास करा. परीक्षेला जाताना सगळ्या प्रकारच्या देवाला जाऊन नमस्कार करून त्यांना संकटात टाकू नका. हे हॅव नथिंग टू डू विथ दॅट. की तुम्हाला तुमचा अभ्यास हा तुमचा तुम्ही करायचा आहे आणि तो जिकिरीनं आणि प्रामाणिकपणे आपण करा. आणि माझ्या भाषणातला शेवटचा मुद्दा तो आहे की ज्याच्याबद्दल वारंवार उल्लेख झाला की मी एकोळी लिहितो. त्यातल्या काही एकोळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. एकोळ म्हणजे काय तर एका ओळीमध्ये माणसाला हसवणं, त्याला इंग्रजीमध्ये वन लायनर म्हणतात. हा जो वन लायनर प्रकार आहे हा प्रामुख्यानं ब्रिटिशांच्याकडून आणि ऑस्ट्रेलियन माणसांच्याकडून आपल्याकडे आला. या वन लायनरचे मी एकोळ ह्या नावानं मराठी भाषा आणि संस्कृती सापेक्ष अशा प्रकारची भाषांतरे केलेली आहेत. बारकाईनं ऐका, मी ओळी वाचून दाखवतो. अचानक वायफाय बंद पडलं. चौकशी केल्यावर कळलं शेजाऱ्यांनी बरेच महिने बिल भरलेलं नव्हतं. किती बेजबाबदार लोक आहेत. पुढची ओळ आहे, एखादा माणूस ज्याला रस्त्यात भेटला आपल्याला असं म्हणतो विचार करून सांगतो. विचार करून सांगतो म्हणजे बायकोला विचारून सांगतो. आता मॅडमनी ग्रीन टीचं सांगितलेलंच आहे. जग तुमचं किती, हे फार महत्वाचं आहे, जग तुमचं कितीही कौतुक करू दे
बायको असंच म्हणजे आपला नवरा देवानं कुणालाही देऊ नये. आता काही माणसांची अवस्था कशी होते बघा, जो त्याच्या बायकोला नको आहे त्याची आई त्याला परत घ्यायला तयार नाही. आणखीन एक महत्वाचं, आपल्या घरात आपण काहीही स्वच्छ करताना कायम अस्वच्छ आणि घाणेरडं कापड वापरणे ही आपली परंपरा आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे, बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळते म्हणे. माझा नेम थोडक्यात चुकला. शहरात बोलत असतो बघा, आमच्या शहरात तुमचं सहर्ष स्वागत आहे म्हणजे आता तुम्ही जायला हरकत नाही. प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात. प्रेम हे आंधळ असतं, पण पळून जाण्याचा रस्ता अचूक दाखवतो. तुम्ही तोंड उघडलं की कुणीतरी मूर्ख बोलायला सुरुवात करतो. साधी राणी उच्च विचारसरणी, काय करणार, दुसरं परवडत नाही. बऱ्याच बायका नवऱ्याला घालवण्यासाठी पोरांना बदलून काढतात. एक जण मॉर्निंग वॉकला निघाला. कुठून निघालाय? मॉर्निंग वॉक. त्या रस्त्याने जा, शॉर्टकट आहे. लग्नानंतर काही वर्ष झाल्यावर बायका दार होतात, नवरे टक्के होतात. हे माहीत असून देखील माणसं लग्न करायचं थांबत नाही. आता तुमच्या घरातला फ्रीज आठवून बघा. घरातल्या फ्रीजवर थोडं तरी सामान असावं, घराचं झटपट तपावं. बरेच जण आपले मित्र कधीच नसतात, पण आपण त्यांचे असतो. काही काळानंतर हा फरक लक्षात येतो. हा जन्म निघून गेला, पुढच्या जन्मात चांगलं वागू. तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्ती माहिती असणाऱ्या माणसाला शेजारी म्हणतात. आपल्या चारित्र्याचं सार्वजनिक लेखापरीक्षण करून हवं असेल तर आपण निवडणूक लढवावी. तुम्ही पोपट आहात काय, ऐकलेलं सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगत शकता. पूर्वी पत्र मला सांगितले, पूर्वी पत्र वाचून फाडून टाकायचे, आता चॅट क्लिअर करतात. संपत्ती काय आणि बायको काय नेहमी 2 नंबरची गाजत असते. मुलगा काय करतो? एक उत्तर आहे शासोचास करतो लग्नाच्या वेळेस. तेव्हा मुलगा काय करतो? दुसरं उत्तर आहे पायलट आहे. म्हणजे काय करतो? लग्नात ड्रोन विमान उडवतो. एकदा सांगून बायका ऐकत नाही म्हणून कुकरला देखील 3 शिट्ट्या असतात. एकदा सांगून बायको ऐकत नाही म्हणून कुकरला देखील 3 शिट्ट्या असतात. नवरा बायकोचं भांडण सुरू असताना काही वेळा अचानक पाहुणे येतात आणि पाहुणे आले तर तात्पुरतं सीज फायर म्हणजे युद्धबंदी होती. पूर्वी जखमेवरती हळद असायची, आता स्टोरी आणि स्टेटस असतो. म्हणजे बरीच माणसं एकमेकाचा स्टेटस यासाठी बघतात की आज आपल्याला काय म्हणलंय का. सध्या स्टेटसची पण गंमत आहे. म्हणलेलं असते दुसऱ्यासाठी आणि तिसरं भांडण जाते. व्हॉट्सअपची पण गंमत आहे. अभिनंदनाचे मेसेज सुरू असतात, हॅपी बर्थडेचे मेसेज सुरू असतात, श्रद्धांजलीचे मेसेज सुरू असतात. थोड्या वेळानं त्याचं अभिनंदन करायचं, त्याला श्रद्धांजली करायची. तेव्हा फटाके, दिवाळीला आपण फटाके उडवतो. फटाके उडवण्यापासून आपण काय शिकलो? काडी लावून पळून जावे. विवाहित पुरुष नोकऱ्या बदलतो पण त्याचा बॉस बदलत नाही. मला फक्त 3 लोक कॉल करतात. बायको, मी आता रिटायर्ड आहे ना, 65 वर्ष वय आहे मला, तर मला काल कॉल करणार तर 3 प्रकारचे लोक. एक म्हणजे बायको, ती मला ऐनला काहीही कॉल करते. म्हणजे एकदा मी भाषणाला उभा राहिलो आणि तिचा फोन आला, महत्वाचं काम असेल मी फोन घेतला. ती म्हणजे पॅन्ट बरोबर. पहिला कॉल बायकोचा, दुसरा कॉल रॉंग नंबर, तिसरा कॉल कस्टमर केअर. एवढं सुद्धा तर आपल्याला कोणाला फोन येत नाही. त्यानंतर हे कुणाला कळते बघा, मी त्याचा अर्थ सांगणार. लग्नपत्रिकेत छापलेला मला अर्थ सांगायचा, बरोबर अर्थ सांगणाऱ्या मुलीला 10 रुपये बक्षीस देतो. पत्रिकेतलं निमंत्रणातलं वाक्य आहे, आपली उपस्थिती हाच आहे. पहिलं वाक्य काय आहे? हाच आहे. दुसरं वाक्य आहे, कृपया आहेर आणू नये. परत सांगू, आपली उपस्थिती हाच आहे. दुसरं वाक्य आहे, कृपया आहेर आणू नये. म्हणजे लग्नाला कोण सांगते? सांग अगं बक्षीस जाय.
आपली उपस्थिती आज आहे, कृपया आहे राहू नये, कृपया लग्नाला येऊ नये. माझे 10 रुपये तिच्याकडे आहेत, कुठल्या गावात राहते कोणा. दुसरा गुणधर्म असा आहे, बहुतेक चांगली नॉर्मल माणसं आपल्या परिचयाची नसतात. एक सगळ्यांना महत्वाची सूचना आहे, मूर्खाशी भांडू नका, कारण बघणाऱ्यांना फळक लक्षात येत नाही. कारण आपण पण त्यासारखेच बोलतो ना. आणखी एक महत्वाचं आहे, पूर्ण आता पुढे तुमचे लग्न असेल म्हणजे व्हावीत, चांगल्या ठिकाणी व्हावीत. त्या लग्नात पण मला गंमतच वाटते. पोरगी ज्यावेळेला नांद्याला जाते तेव्हा बाहेरची सगळी माणसं रडत असतात आणि 4-2 वर्ष गेली की सासरची सगळी रडत असतात. एका पोरानं, एका बापानं विदाईच्या वेळेला आपल्या जावयाच्या खांद्यावरती जरासं झोपटलं आणि म्हटला, जावई बापू सांभाळा. त्याला मुलगी काय आहे ते माहित आहे. जावई बापू सांभाळा. एका सासऱ्याला तर अशी फोड होती की जावयाला सारखा फोन करून विचारायचा की काय आमच्या मुलीबरोबर सुखात आहात ना तुम्ही, असं सारखे विचारायचे. काय म्हणून मात्र जखमीवर मीठ चोळतात. आमच्या मुलीबरोबर आणखी एखादी जर बायको भांडून माहेरला गेली आणि बायको भांडून माहेरला गेल्यानंतर हा फोन करायचा जावई की माझ्या बायकोला कधी पाठवणार. सासरा म्हणायचा मुळीच पाठवणार नाही. शेवटी 6व्यांदा फोन केला येणार, माझ्या बायकोला कधी पाठवत आहे. तर तो म्हणला तुझ्या बायकोला मुळीच पाठवणार नाही, तुला सकाळच्या 6 वेळा सांगितलं पाठवणार नाही म्हणून. जर तू सारखं काय विचारतो दुसरी म्हणला सारखं काय केलं बरोबर काय केलं मुळीच पाठवणार नाही. आता आणखी बघा अलीकडे काय झालंय, त्या तिथं आपल्या लग्न झालेल्या मुली कोण आहेत काय असला तर हात जोडतो मला, तुमच्याकडे बघतील सगळे. त्या लग्न झालेल्या पोरी काय करतात बघा, सासरी असताना सासूबाईला आई म्हणतात, आई किंवा मम्मी म्हणतात, आई किंवा मम्मी म्हणतात, बरोबर आहे. तो माहेरी गेला की नाही की या सासूला मम्मीला कारस्थानी म्हातारी म्हणतात. प्रेम आंदोलन असतं पण शेजारी आनंद नसतात. आपण सोशल मीडियामध्ये जी पोस्ट टाकतो ती अमर असते का, तर कॉपी पेस्टच्या रूपानं ती सगळीकडे पटकत राहते. त्या हल्लीच्या बेरोजगारीच्या वातावरणामध्ये घर जावे ही चांगली अशा प्रकारची नोकरी आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी पास झाल्या. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. पहिल्यांदा एक भाग राहिलाय तो मी आधी पूर्ण करतो की तुमच्या कॉलेजमधल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सुपरवायझर सुनीता माळी यांनी अतिशय मुद्देसूद आणि थोडक्यात परिचय करून प्रास्ताविक केल्यामुळे त्या व्यासपीठाच्या शत्रू नाहीत, मित्र आहेत. प्रणती कुलकर्णींनी पाहुण्यांचा परिचय नीट करून दिल्यामुळे त्या पण शत्रूमध्ये नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ह्या ज्या मुली आहेत, प्रणाली कोळी, मुक्ता बेने, त्यात सामिया भाग्याने, चंद्रिका पवार, प्रेरणा संग्राम मोरे, अंकिता कोळेकर, ह्या सगळ्या मुलींनी आपल्या शिक्षकांच्या बद्दल एवढ्या मन लावून पोरी बोलत होत्या आणि त्यांच्या शिकवण्याची सगळी गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती आपल्या 5-6 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी अतिशय चांगली सांगितली. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन करतो मी. प्राचार्य अनिल सुट्टे हे माझे मित्र आहेत. मित्र असून पण त्यांनी मला भाषणाला बोलवलं, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि चौथा शत्रू त्यामध्ये तुम्ही पण येत, तुम्ही सूत्रसंचालन पण चांगले येत. तेव्हा रिटायर झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर एवढ्या मोठ्या संख्येने मुलांच्या समोर बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो. 1-2 सूचना आहेत माझ्या. आता मी जे ऑनलाईनवर वाचून दाखवले अशा प्रकारच्या एकवडी तुम्हाला जर रोज वाचायचे असतील तर माझा नंबर सेव्ह करायचा आणि मला हाय म्हणायचं. हाय म्हणायची पण एक गंमत आहे. म्हणजे आपण काय वेळा असं वाचतो बघा की म्हणजे एक्स म्हणावं, एक्स इज टायपिंग, एक्स इज टायपिंग, एक्स इज टायपिंग असं बराच वेळ झाल्यानंतर शेवटी मेसेज आला गुड मॉर्निंग. म्हणजे इतक्या वेळ नुसतं गुड मॉर्निंग टाईप करतो. जर ज्यांना तुमच्यापैकी कोणाला ह्या एकवडी रोजच्या रोज
आपण वाचाव्यात असं वाटत असेल त्यांनी माझा नंबर सेव्ह करून घ्या. मी नंबर सांगतो. माझा नंबर 9850 थांबलो परत सांग 9850 24 82 86 9850 24 82 86 परत एकदा सांगतो 9850 24 82 86 हा नंबर सेव्ह करायचा आणि मला हाय म्हणायचं. आणि दुसरं माझं व्यक्तिगत काम असं आहे की भाषण लेखन वाचन आणि विनोदावरती आधारित डॉक्टर संजय थोरात आपलं युट्यूब चॅनल आहे. हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला बऱ्याचशा एमपीएससीच्या मुलांनी देखील सांगितलंय की सामाजिक सुधारणेचा विषय या बाबतीमध्ये तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप उपयुक्त ठरले. यामध्ये राजकारण आहे, भाषण आहे, विनोद आहे, पुस्तक परिचय आहे. तर जे चॅनल ज्यांना शक्य असेल त्यांनी सबस्क्राईब करा. कारण त्या चॅनलवाल्याबद्दल पण एक विनोद आहे. एकदा एका माणसानं नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं. त्याला कोर्टानं फाशीची शिक्षा दिली आणि कोर्टाने विचारलं तुझी अखेरची इच्छा काय आहे. तर ह्यानं सांगितलं माझी अखेरची इच्छा आहे माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तो फाशी दिलेला माणूस म्हणजे मीच होतो. धन्यवाद.